नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीटी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, व्हॉट इज द pH ऑफ द ब्लड। बघा, व्हॉट इज द pH ऑफ द ब्लड। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्हॉट इज द pH ऑफ द ब्लड। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सी राहील 7.4। बघा या ठिकाणी pH, बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। 7.4 हा ब्लडचा या ठिकाणी pH असतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ NSAID। विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ NSAID। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील आयबुप्रोपेन। ऑप्शन बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, विच ऑर्गन इज प्रायमरली रिस्पॉन्सिबल फॉर द ड्रग मेटाबॉलिझम। बघा, हा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये बघा विचारला गेलेला प्रश्न आहे। विच ऑर्गन इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग मेटाबॉलिझम। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बी राहील लिव्हर। या ठिकाणी बघा हा या ठिकाणी जबाबदार असणारा या ठिकाणी अवयव आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, व्हॉट इज द अँटीडोट ऑफ पॅरासिटामॉल पॉयझनिंग। बघा, हा पण खूप या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। व्हॉट इज द अँटीडोट फॉर पॅरासिटामॉल पॉयझनिंग। सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, विच विटॅमिन्स इज सिंथेसाइज्ड बाय सनलाइट्स इन द स्किन। बघा, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच विटॅमिन्स इज सिंथेसाइज्ड बाय द सनलाइट्स इन द स्किन। बघा, कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये विचारले, त्वचेखाली कोणत्या प्रकारचं जीवनसत्व हे तयार होत असते। बघा, सोपा प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विटॅमिन बघा डी हे बघा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये या ठिकाणी तयार होणारं विटॅमिन आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BP। व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द BP। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ब्रिटिश फार्माकोपिया। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन। बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। व्हॉट इज द फॉलोइंग इज नॉट अ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन। बघा, ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी खालीलपैकी कोणता रूट नाही। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील ऑस्मोसिस। या ठिकाणी बघा हा रूट नाही। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीबायोटिक। बघा, सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्हॉट इज द बघा विच ऑफ दिस इज अन अँटीबायोटिक। या ठिकाणी आपल्याला अँटीबायोटिक ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी अँटीबायोटिक या ठिकाणी असेल आपल्याकडे उदाहरण राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, द स्टडी ऑफ ड्रग अँड देअर इफेक्ट्स इज कॉल्ड। बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। द स्टडी ऑफ ड्रग्स अँड देअर इफेक्ट्स इज कॉल्ड। बघा, सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। द स्टडी ऑफ ड्रग्स अँड देअर इफेक्ट्स कॉल्ड ॲज फार्मॅकॉलॉजी। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ इन्सुलिन। बघा, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ इन्सुलिन। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील लोअर ब्लड ग्लुकोज। ऑप्शन सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा फार्मासिस्ट बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये बघा असे या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्न असतील, अजून महत्त्वाचे नॉन
या ठिकाणी टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. बघा जो आपल्याकडे DMER ने जो बघा आपल्याकडे बघा सिलेबस बघा निर्धारित केला होता त्या बघा सर्व बघा अभ्यासक्रमावर या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. जर कोणाला खरंच बघा या ठिकाणी हे PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गूगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या विद्यार्थी मित्रांनो हे सर्व बघा तुम्हाला टेक्निकल प्रश्न असतील नॉन या ठिकाणी टेक्निकल प्रश्न असतील तुम्हाला सर्वांची PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे पाठवले जातील. यामधले हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ द ब्लड प्रेशर. बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ द ब्लड प्रेशर. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक C राहील 120/80 mmHg म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी हा नॉर्मल ब्लड या ठिकाणी प्रेशर असतो. प्रश्न क्रमांक 12 बघा विच डोस फ्रॉम अप्लाय टू द स्किन. बघा खालीलपैकी बघा कोणता या ठिकाणी डोस असतो तो स्किनवर या ठिकाणी लावायचा असतो. बघा स्किनवर या ठिकाणी खालीलपैकी कोणता या ठिकाणी डोस हा लावायचा असतो. विच डोस फ्रॉम अप्लाय टू द स्किन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C राहील ऑइंटमेंट. ऑप्शन C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा विच युनिट्स इज युज्ड टू मेजर इन्सुलिन डोसेज. बघा इन्सुलिनचा बघा डोस मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा इन्सुलिन बघा विच युनिट्स इज युज्ड टू मेजर इन्सुलिन डोसेज. बघा या ठिकाणी ऑप्शन B बघा ऑप्शन B युनिट्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज कंट्रोल्ड ड्रग्ज. विच ऑफ द फॉलोइंग इज कंट्रोल्ड ड्रग्ज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा व्हॉट इज द मेन यूज ऑफ ORS ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. बघा ORS या ठिकाणी मुख्य या ठिकाणी उपयोग खालीलपैकी कशासाठी असतो. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. व्हॉट इज द मेन यूज ऑफ ORS. बघा ORS या ठिकाणी मुख्य उद्देश म्हणजे बघा रिहायड्रेट द बॉडी. बघा ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 पहा विच ऑर्गन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग्स एक्सक्रेशन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विच ऑर्गन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ड्रग्स एक्सक्रेशन. बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सोपा प्रश्न आहे तर किडनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा विच इज द करेक्ट स्टोरेज टेम्परेचर फॉर मोस्ट वॅक्सिन. बघा खालीलपैकी बघा कोणतं या ठिकाणी टेम्परेचरचं या ठिकाणी रेंज असते. बघा या ठिकाणी वॅक्सिनला या ठिकाणी ठेवण्याची महत्त्वपूर्ण रेंज असते. बघा विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट स्टेज बघा करेक्ट स्टोरेज टेम्परेचर फॉर द मोस्ट वॅक्सिन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 0 ते बघा 8 सेल्सिअस या ठिकाणी बघा ऑप्शन B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ OTC. बघा या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म OTC. बघा OTCचं फुल फॉर्म काय असेल. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो OTCचं ओव्हर द काउंटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी B आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा व्हॉट इज द यूज ऑफ अँटी हायपरसेंटिव्ह ड्रग्ज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज द यूज ऑफ अँटी हायपरसेंटिव्ह ड्रग्ज. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी अँटी हायपरसेंटिव्ह या ठिकाणी ड्रग आपल्याला ओळखायचा आहे. बघा लोअर ब्लड प्रेशर. ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा विच विटॅमिन्स इज एसेन्शियल फॉर ब्लड क्लोटिंग. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग बघा विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन इज एसेन्शियल फॉर ब्लड क्लोटिंग. बघा रक्त सळसळ बघा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विटॅमिन वापरतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक D विटॅमिन K या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 21 बघा विच ऑफ दिस ड्रग्ज इज युज्ड अँड अँटॅसिड.
बघा विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज युज्ड अँड अँटॅसिड. बघा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा विच इज अ साइड इफेक्ट. बघा विच इज अ साइड इफेक्ट ऑफ अँटीबायोटिक्स इफ ओव्हर युज्ड. बघा जास्त प्रकारे बघा अँटीबायोटिक्स या ठिकाणी यूज केल्यामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा साइड इफेक्ट होतो. बघा विच इज अ साइड इफेक्ट्स ऑफ अँटीबायोटिक्स इफ ओव्हर युज्ड. बघा सर्वांनी उत्तरेचा प्रयत्न करायचा आहे. अँटीबायोटिक रेजिस्टन्स ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द मेडिकल टर्म फॉर लो हिमोग्लोबिन लेवल. बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज द मेडिकल टर्म फॉर लो हिमोग्लोबिन लेवल. बघा ज्या ठिकाणी बघा हिमोग्लोबिनची लेवल खूप जास्त कमी होते त्यांना बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची मेडिकलची या ठिकाणी संकल्पना आहे. बघा हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे या ठिकाणी ॲनामिया ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा विच ड्रग्स इज कॉमनली युज्ड फॉर ॲलर्जी. बघा ॲलर्जीसाठी बघा खालीलपैकी कोणतं मोस्ट कॉमनली युज्ड ड्रग्स फॉर ॲलर्जी. बघा सामान्यपणे बघा ॲलर्जीसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी ड्रग्ज हे या ठिकाणी वापरले जाते. बघा सिट्रिझिन ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू ट्रीट मलेरिया. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा सोपा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग युज्ड टू ट्रीट मलेरिया. बघा मलेरिया बघा या ठिकाणी ट्रीट करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं औषध वापरतात. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो DMER फार्मासिस्ट बघा आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील. तुम्हाला महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नाचे PDF हे लगेच या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त 199 मध्ये. विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो जो बघा DMERने फार्मासिस्ट बघा या पदासाठी बघा जो अभ्यासक्रम दिला होता त्या सर्व बघा टेक्निकल बघा या घटकावर आपल्याकडे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे या ठिकाणी PDF आहेत. तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचा सराव होणार आहे तेही स्लॅबसवर या ठिकाणी आधारित प्रश्नावर. जर तुम्हाला खरंच PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी हे PDF घेऊ शकता.